नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण इरा सेशन 2024 नवीन IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 15 पाहणार आहोत। सेशन नंबर 15 ला क्लिक करा। थेरी आवर मध्ये सगळं ऐका आणि लॅब आवर ला क्लिक करा। लॅब आवर मध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या। स्टार्ट करा। समोर जे काही टायपिंग दिलेलं आहे ते टाइप करा। नंतर सेव ला क्लिक करा। ओके करा। SIM ला क्लिक करा। समोर एंड एक्झाम टाइप करा। कन्फर्म। ओके। पुढे सेल्फ पाथ लर्निंग, रिप्ले, प्रोसीड, स्टार्ट। इंग्लिश मध्ये ठीक आहे, मराठी बघा। तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये फुटनोट कसे ॲड करू शकता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज इन्सर्ट फुटनोट, सबमिट। पुढील प्रश्न, निवडलेला शब्द किंवा वाक्यप्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता? याचे उत्तर आहे सिलेक्ट द टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च ग्रुप, स्मार्ट लुकअप, पर्याय क्रमांक 1, सबमिट। पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये सायटेशन आणि बिब्लिओग्राफिक्सी व्यवस्थापित करण्यास आणि समाविष्ट करण्यास अनुमती देते, सबमिट। नेक्स्ट। पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे टेबल, आकृती आणि समीकरणांसाठी कॅप्शन समाविष्ट करणे आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते। यस, गो टू होम। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व भरतीचे व्हिडिओ तसेच टॅलीबद्दलही व्हिडिओ पाहायला मिळतील। पुढे आहेत नॉलेज चेक, रिझ्यूम करा। पहिला प्रश्न आहे, तुमच्या ग्रीटिंग कार्ड मधील तुम्हाला काही आयकॉन ॲड करायची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश डॅश या टॅब मध्ये जावं लागेल, पर्याय क्रमांक 4, इन्सर्ट। पुढे आहे, MS वर्ड मध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकता? याचं उत्तर आहे ग्राफिक फिल, पर्याय क्रमांक 1। पुढे आहे, एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो, Ctrl+C, पर्याय क्रमांक 2। MS वर्ड होम टॅब मधील पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्हाला आढळतात? फॉन्ट साइज, फॉन्ट कलर, बोल्ड, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3, सेव्ह। पुढील इमेजेस पैकी कोणती ग्रेडियंट इमेज नाही? पुढील इमेज पैकी कोणती ग्रेडियंट इमेज नाही? आता इथे जाऊन आपल्याला चित्र मोठे करून पाहावं लागेल। सॉरी, ग्रीटिंग कार्ड इमेज नाही, पर्याय क्रमांक 1, सबमिट। पुढील इमेज पैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज नाही? सॉरी, 4, सबमिट। पिक्चर आहे ते। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचे प्राथमिक उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 4। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील टेबल ऑफ ऑथॉरिटी ग्रुपचे प्राथमिक कार्य काय आहे? पर्याय क्रमांक 3, हे तुम्हाला कायदेशीर सायटेशन आणि ऑथॉरिटीचे टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यास अनुमती देते। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात TOC चे पूर्ण रूप काय आहे? टेबल ऑफ कंटेंट, पर्याय क्रमांक 4। मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 3, शब्द एक्सप्लोर करण्यासाठी क्विक ॲक्सेस। आणि 10वा प्रश्न आहे, ड्युओलिंगो ॲप प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करते? याचं उत्तर आहे भाषा शिकणे, पर्याय क्रमांक 1, सबमिट। SIM, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ, क्लिक करा।
स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. ग्रीटिंग कार्ड नावाने डेस्कटॉपवरती सेव्ह करायला सांगितलेलं आहे. डॉक्युमेंट ऑलरेडी ओपन होईल, तुम्ही ओपन करायची गरज नाही. फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज किंवा इथे डेस्कटॉप आहे. इथे डेस्कटॉप कुठे बघायचे, ह्या साईडला डेस्कटॉप आणि ग्रीटिंग कार्ड या नावाने सेव्ह करायला सांगितलेलं आहे. इथे ग्रीटिंग कार्ड नाव त्या डॉक्युमेंटला द्यायचं. सेव्ह फाईल आणि सेव्ह ॲजमध्ये जाऊन ते नाव द्यायचे. सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36 मध्ये बदला. ओपन करा हा प्रश्न. डॉक्युमेंट ओपन होईल. हॅपी बर्थडे सिलेक्ट करा. काय सांगितलेलं आहे बघा, फॉन्ट एरियल करायचं आहे. इथे जाऊन फॉन्ट एरियल करा. इथं आहे फॉन्ट एरियल. नसेल तर तुम्ही सर्च करून इथे शोधू शकता. एरियल लिहून एंटर बटन दाबा आणि फॉन्ट साईज 36 करायला सांगितलेले आहे. इथे क्लिक करून 36 वरती क्लिक करा किंवा इथे जाऊन 36 लिहून एंटर बटन दाबलं तरी चालेल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप सेंटरचा वापर करून ते सेंटर अलाइन करा. सेंटर अरेंजमेंट द्यायची आहे. स्टार्ट एक्झाम करा. हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि अरेंजमेंट सेंटर करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा. इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप ड्रॉ टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट इन्सर्ट करा किंवा एंटर करा. डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स आणि त्याच्यामध्ये हॅपी बर्थडे हे टेक्स्ट लिहायचं आहे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा. एक फोटो इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट पिक्चर, कोणता एक फोटो इथे इन्सर्ट करा. आणि इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न पहा, नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. नंतर टेबल ऑफ कंटेंट वर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा. डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत नवीन ओपन करायला सांगितले. आपण करायचे स्टार्ट. स्क्रोल डाऊन करून वर्ड ओपन करा. ह्यालाच नवीन ब्लँक डॉक्युमेंट म्हणतात. ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा. रेफरन्स टॅबवर जायला सांगितलेलं आहे आपल्याला. इथं आहे रेफरन्स टॅब. त्यानंतर इथं आहे टेबल ऑफ कंटेंट. इथं आहे मॅन्युअल टेबल. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा. पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा. फुटनोट म्हणून मार्केटिंग टाईप करा.
पहिली इमेज सिलेक्ट करा. ही आहे पहिली इमेज, तिला सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवरती जा. त्यानंतर फुटनोट इथं आहे, फुटनोट इन्सर्ट फुटनोट, त्याच्यावरती क्लिक करा आणि फुटनोटमध्ये मार्केटिंग लिहा. इथं आली आहे फुटनोट, तिथं मार्केटिंग असं टाईप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इनव्हॉइस टेक्स्ट जिथे दिसेल तिथे मार्क करण्यासाठी इनव्हॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवर जा आणि मार्क एंट्री सिलेक्ट करा आणि मार्कवर क्लिक करा. इनव्हॉइस शब्द सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबमध्ये जायचे. पुढे रेफरन्स टॅबमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इनव्हॉइस टेक्स्ट रेफरन्स टॅबवर जा, मार्क एंट्री सिलेक्ट करा. आता ह्याच्यामध्ये मार्क एंट्री कुठे पहा. मार्क एंट्री इथं आहे, मार्क एंट्री क्लिक करा आणि इथे काय सांगितलेलं आहे की मार्क एंट्री, मार्कवर क्लिक करा. इथं आहे मार्क, त्याच्यावरती क्लिक करा. नंतर क्लोज करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा. रेफरन्स टॅब, इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ॲटम कॅप्शन टेक्स्ट सिलेक्ट करा. वर्ड डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत वाट पहा. तर मधली इमेज सिलेक्ट करायची. ही आहे मधली इमेज, तिला सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबमध्ये जायचे आणि आपल्याला कॅप्शन, इन्सर्ट कॅप्शन इथं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. इन्सर्ट कॅप्शन आणि कॅप्शन आपल्याला काय द्यायला सांगितलं ते इथं टाईप करून घ्या. ओके करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवर जा. रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लुकअपवर क्लिक करा. केमिस्ट्री शब्द सिलेक्ट करा. त्यानंतर रेफरन्स टॅबवरती जा. रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लुकअपवर क्लिक करायला सांगितलेलं आहे आपल्याला. इथं आहे रिसर्च ग्रुप, त्याच्यामधल्या स्मार्ट लुकअपवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके. इथे आपला ट्युटीवर सेल्फ संपतो. SIM करून एंड एक्झाम टाईप करा आणि कन्फर्मला क्लिक करा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. पुढे आहे प्रोसेस फोलिओ. प्रोसेस फोलिओसाठी तुम्हाला 10 मिनिटाचा टाईम असतो. त्या 10 मिनिटामध्ये कमीत कमी 1 मिनिट तुम्हाला टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा सेव्ह करायची फाईल. ते आपण 11, 12, 13 मध्ये घेतलेले, तिथे व्यवस्थित बघा. सेम तसं नाही करायचं, प्रत्येक सेशनमध्ये वेगळा प्रोसेस फोलिओ करायचे. सिम्युलेशन क्वेश्चनला क्लिक करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, वर्ड डॉक्युमेंटचे क्रिएशन, फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते. आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बारमध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करा आणि क्रिएट करा. स्टार्ट करा. सर्चवरती क्लिक करा. कार्डवरती क्लिक करा. पुन्हा सर्चवरती क्लिक करा. बिग केकवरती क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा. प्रश्न सेव्ह करायचा नाही आहे तुम्हाला. पुढील प्रश्न, डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा
आता ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. स्टार्ट करा. फाईल, सेव्ह ॲज, कुठं सांगितलेलं आहे बघा, डेस्कटॉपला सांगितलं आहे. डेस्कटॉप, इथे नावासाठी क्लिक आणि इथे सेव्हवरती क्लिक. पुढील प्रश्न, ॲक्शन एक्सप्रेस करण्यासाठी वर्डपेक्षा आयकॉन अधिक इंटरेस्टिंग आहे, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बलून आयकॉन घाला, म्हणजेच इन्सर्ट करा. इन्सर्ट आयकॉन, इथे सर्च बलून सर्च करा आणि ह्या बलूनच्या आयकॉनवरती क्लिक करून इन्सर्टला क्लिक करा. नेक्स्ट, स्टार्ट. पुढचा प्रश्न बघा, चांगले कलर कॉम्बिनेशन वापरणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून निवडलेल्या बलून आयकॉनवर ग्राफिकल फिल कलर स्काय ब्ल्यू एसेंट 3 गडद 25%, स्काय ब्ल्यू एसेंट 3 डार्कर 25 लागू करा. निवडलेल्या बलूनवरती कलर द्यायचा आहे, फॉर्मॅट, ग्राफिक फिल, आणि ग्रे मधला कलर कुठे आहे, आता तो स्काय ब्ल्यू एसेंट 3 डार्कर 15 कुठे बघा ह्याच्यामध्ये. स्काय ब्ल्यू एसेंट 3 डार्कर 25 ह्याच्यामध्येच असणार आहे तो. सॉरी, स्काय ब्ल्यू आपण ग्रे बघतोय, सॉरी, इथे होता वरती स्काय ब्ल्यू. रीडेबल फॉन्ट आणि आकर्षक रंग डॉक्युमेंटची गुणवत्ता सुधारू शकतात. आता निवडलेले टेक्स्ट एडिट करा. हॅपी बर्थडे बुक इंडिका हा फॉन्ट लागू करा. फॉन्टमध्ये या, तो दिलेला फॉन्ट समोर कुठे दिसतोय पहा. सिम्युलेशन क्वेश्चन संपले, ते साइम करून एंड एक्झाम करा. कन्फर्म. ओके. पुढे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, युजर इंटरफेस प्रदान करणे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य नसते. पर्याय क्रमांक 2, युजर विशिष्ट कार्य करण्यास सक्षम करणे, जसे की एक स्प्रेडशीट फाईल एडिट करणे. पुढील प्रश्न आहे, या सिस्टीम सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटर संसाधनांचे तसेच मेमरी, प्रोसेसिंग, स्टोरेज यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते. याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आणि पुढचा प्रश्न आहे, सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात डॅश डॅश शिवाय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सेक्टर्स. सबमिट करा. SIM करा. समोर एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक केला नसेल त्यांनी लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 15 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 16 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.